नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे एमटेक डाटा सायन्स अँड ए आय हा जो कोर्स आहे, तर यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे। तर त्यासाठी जे फॉर्म सुटलेले होते तेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेलाच असेल आणि त्यापुढील जो आता तुम्हाला जो क्वेश्चन आहे, तर नेमकी एक्झामला सिलेबस कोणता असणार आहे, जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे OEE, तर त्यासाठी सिलेबस काय असणार आहे, तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, एमटेक इन डाटा सायन्स अँड AI एंट्रन्स एक्झामिनेशन सिलेबस, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोन सेक्शन असणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी। सेक्शन ए जो आहे तर तो तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूडचा असणार आहे आणि सेक्शन बी जो आहे तर ते तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड, आता डाटा सायन्स रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। तर बघूयात सेक्शन ए मध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे आणि टॉपिक्स आहे आणि सेक्शन बी मध्ये कोणकोणते टॉपिक्स आणि सब्जेक्ट आहे। तर पहिलं मार्किंग बघून घेऊयात। सेक्शन ए साठी तुम्हाला 20 मार्क्स असणार आहे। टोटल जे मार्क्स असणार आहे 20% मार्क्स जे आहे ते सेक्शन ए साठी असणार आहे आणि बाकीचे 80% मार्क जे आहे तर ते सेक्शन बी साठी असणार आहे। आता सुरुवातीला सेक्शन ए बघूयात। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सेक्शन ए जो आहे तर जनरल ॲप्टिट्यूडचा असणार आहे। त्यामध्ये जो पहिला सब्जेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत बघा, डाटा इंटरप्रिटेशन, डाटा ग्राफ्स, बार ग्राफ्स, पाय चार्ट्स अँड अदर ग्राफ्स रिप्रेझेंटिंग डाटा, त्यानंतर 2 and 3 डायमेन्शन प्लॉट्स, मॅप्स अँड टेबल्स। ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड मध्ये बघा, लॉजिक्स अँड डिडक्शन अँड इंडक्शन, एनालॉजी, न्यूमेरिकल रिलेशन्स अँड रिझनिंग अँड स्पेक्ट्रल ॲप्टिट्यूड, यामध्ये बघा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ शेप्स, ट्रान्सलेशन, रोटेशन, स्केलिंग, मायररिंग, त्यानंतर असेंबलिंग अँड ग्रुपिंग, त्यानंतर पेपर फोल्डिंग, कटिंग अँड पॅटर्न्स इन 2 and 3 डायमेन्शन, यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे सेक्शन ए मध्ये जनरल ॲप्टिट्यूड मध्ये। हे 20 मार्क तुमचे हातातले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून ते 20 मार्क्स तुम्ही मिळवू शकता। एक एक टॉपिक जर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबला जरी सर्च केलं तरी तुम्हाला खूप सारे लेक्चर तुम्हाला भेटून जातील। त्यानंतर आता सेक्शन बी जो आहे त्यामध्ये बघा, जो पार्ट 1 आहे म्हणजे सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, यामध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स आहेत, प्रोबॅबिलिटी, रँडम एक्सपेरिमेंट, आउटकम्स अँड असोसिएटेड सॅम्पल स्पेस इव्हेंट्स, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, इम्पॉसिबल अँड सर्टन इव्हेंट्स, युनियन अँड एंट्रन्स सेक्शन ऑफ इव्हेंट्स, कॉम्प्लिमेंटरी अँड इलिमेंटरी अँड composite events, त्यानंतर डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी, क्लासिकल अँड स्टॅटिस्टिकल एक्झाम्पल्स, इलेमेंटरी थेररिझम अँड प्रोबॅबिलिटी ऑफ सिंपल प्रॉब्लेम्स, त्यानंतर कंडिशन ऑफ प्रोबॅबिलिटी, बायस थेरम्स, त्यानंतर सिंपल प्रॉब्लेम्स, रँडम व्हेरिएबल ॲज अ फंक्शन ऑन अ सिंपल स्पेस, त्यानंतर बायनॉमियल डिस्टर्बन्स, त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट्स गिविंग राईज अँड बायनॉमियल डिडक्शन। हे जे टॉपिक्स आहेत तर हे टॉपिक्स सेक्शन बी मधील पार्ट 1 मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स यामध्ये तुम्हाला हे टॉपिक्सवर क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर आता पुढील जो टॉपिक आहे म्हणजे सब्जेक्ट आहे तर तो बघूयात। कॉम्प्युटेशनल मेथड्स, यामध्ये बघा रिक्रुझम, एरियाज, त्यानंतर स्टॅक्स असेल, क्यूज असेल, लिंक्स लिस्ट असेल, ट्रीज असेल, बायनरी सर्च असेल, ट्री, ग्राफ्स अँड सर्चिंग, शॉर्टिंग, त्यानंतर नेटवर्किंगमध्ये इंटरनेट, वर्ल्ड वाईड वेब, वेब सर्व्हर्स, त्यानंतर वेब क्लायंट्स, त्यानंतर वेबसाईट्स, त्यानंतर वेब पेजेस, वेब ब्राउझर्स, हे जे दिलेले आहेत बघा। त्यानंतर HTML याचा लॉंग फॉर्म विचारला जाईल, त्याचे युजेस, ॲप्लिकेशन, त्यानंतर बघा खाली जे दिलेले आहे प्रोग्राम, याविषयी तुम्ही एक एक टॉपिक तुम्ही सर्च करून अभ्यास करू शकता। त्यानंतर हेडिंग, ग्राफ्स, बोल्ड, त्यानंतर इटॅलिक्स, अंडरलाईन, त्यानंतर अंडरलाईन लिस्ट, ऑर्डर लिस्ट, यावर खूप सारे लेक्चर तसेच माहिती तुम्हाला ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर तरी तुम्हाला भेटून जाणार आहे। त्यानंतर आता पुढील जो पार्ट आहे पार्ट 3 सायन्स। आता सायन्समध्ये बघा फिजिकल प्रॉपर्टीज अँड स्टेट ऑफ मॅटर,
मोड्स ऑफ ट्रान्सफॉर्म, त्यानंतर हीट, मास, वेट, व्हॉल्यूम, साऊंड्स, वेव्स यांचे डेफिनेशन, प्रॉपर्टीज किंवा काही फॉर्म्युले असतील तर ते तुम्ही सर्च करून ठेवू शकता, किंवा कोणी शोध लावलेला आहे ते जे सायंटिस्ट आहे त्यांचे नाव सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पुढे बघा इथे ओम्स लॉ दिलेला आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन, सिम्पल्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स, एलिमेंटरी आयडियाज ऑफ वर्क, सिटिंग्स, लाइटिंग याच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर ॲप्लिकेशन हे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ॲटम, सिलेबस, व्हॅलेन्सी प्रॉपर्टीज अँड एअर अँड वॉटर या संपूर्ण टॉपिक्सवर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. हे एक एक टॉपिक तुम्ही स्क्रीनशॉट किंवा लिहून तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला एक एक टॉपिक सर्च करता येईल व व्यवस्थित तुम्हाला नोट्स काढता येईल. म्हणजे तुम्हाला जो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन तुमची होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण एमटेक इन डाटा सायन्स अँड AI यासाठी जी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्याचा सिलेबस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.